मायामध्ये 10 लोकांना 20 लोकांमध्ये लग्न झाले झाले का नाही? आपल्याला तसंच लग्न करायचं आहे. मग तसं करायचा 500 लोकाले 1000 लोकाले जीव चाराची तुयात ताकद नाही ना मायामध्ये बी ताकद नाही. नाही का? माहे 10 पाहुणे आणि तुया इकडले 10 पाहुणे झाले 20. 5 वरचे 25 लोकांचा स्वयंपाक करतो. 15 लोकांचं होऊन जाते. होय ना, हो जाते ना. 15 लोकांचं हा 25 लोकांचा स्वयंपाक करून घ्यायचा आणि लग्न करून टाकायचं. काही हरकत नाही. कपडे गिपडे सगळे मीच घेऊन टाकतो. मग लुगडा घ्याल का? एकच आहे जी मले पुष्कळ दिवस झाले नाही घेतली. 5 वर्ष नाही घेतली. बाई आता तुला लुगडं मी नाही घेईन तर कोण घेईन? बापा मी तुझा भाऊ हो, तू माझी बहीण होय. आता तुझ्याकडे तर लक्ष द्याच लागेल मले. हो बरोबर त्याचा सांग रांडी रुंडी बाई गेला तेव्हा बसून कोणी नाही घेतलं बरे चाली. पाय पट्टी टिकल्याचे काही टिकली नाही घेतलं बाई. कशी मशी लढत राहायची घरामध्ये पोरीले पाहते कामाचा माझ्यासाठी भाऊ. बाई आता तुझ्याकडे पाहून मला लढ येऊन राहिला. उभे राहा तुम्ही, उभे राहा तुम्ही, उभे राहा. माझं चालते तुम्ही उभे राहा. बाई किती दिवस झाले बाई तू ऐकला मरण पावला. झाले लहानशी होती बरसातीत पोरगी झाली आणि हिवाळ्यात तिचा बाप गेला आणि तिकडे तळ पुटकून मेला. बरसातीत पोरगी झाली. हो पावसाळ्यात झाली. विजा गळगळत होत्या जंगलात जात होती ते ती झाली. तिचा बाप उन्हाळ्यात गेला ते तीच मेला. बर तेव्हापासून आता कष्ट करून तुला पोरीला शिकवलं बाई. कातची लहानच मोठी केली. वा 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 खूप चांगलं काम केलं मा. खूप चांगलं काम केलं तुनं. हो पण बाई घाबरू नको, चिंता नको करू. आता पुढची आता लग्न मी लवकरच काढतो. हा लग्न पुढच्या महिन्याच्या 10 तारखेचं लग्न. हो ठीक आहे. सकाळीच सकाळ. हो ठीक आहे. बाई आता पोरगी तुझ्याजवळ होती, तुला गमत होतं आणि लग्न झालं तेव्हा ती पोरगी आमच्या घरी येईन आणि मग तुला गमन का बाई? लढू नको. माझ्या लेकीने बरोबर ठेवचा. लढू नको, घाबरू नको. पाय तुला एकटीला गमणार नाही. हा आणि तुला जर पोरीची आठवण आली का पटकन आमच्या घरी येऊन जायचं. कोठी जायचं? तुमच्याच घरी जायच कोठी? हो माझ घरी यायचं. राजोले का जेवढे दिवस महिना 2 महिने पोरीच्या जवळ. पोरीचं घर ना माझं घर का झाला? नाही तू घर नको म्हणू. पोरीचं घर म्हणजे सगळे एकच आपलेच लोक घर महाव आहे सध्या आपलं नको म्हणा. आपलेच लोक झाले म्हणली. हो तर बाई करून टाकून मा गरीबी. हा करून टाकून. आता तू आपल्या तयारीमध्ये लाग. लागते मी लाग. उद्यापासून पानफळी लागून राहिली. तिथे जाते कामाले 2-4 पैसे होतील तर कसे घर लगन खर्च हो निघून जाईल. हो ठीक आहे. चालू आम्ही आता. ओम्या ए ओम्या तिकडे रे. आता बोलली मी. आता सगळं करू म्हणे. का करू म्हणे? लग्नाची तयारी नाही का रे? भाषेच्या. आता तू त्याच्याकडून विचारपूस करत जा. काय घेवायचं आहे काय नाही घेवायचं आहे ते त्यांना सांगत जा. काही घेणे देणे काही नाही दिले हुंडा काहीच नाही पाहिजे. आणि मला सांग तुझ्याजवळ देण्याला काहीच का? काहीच नाही. काय तुझ्याजवळ? काहीच नाही. म्हणून ते काही हुंडा मी ह्या गोष्टी अगोदरच खोलल्या. हा ते आपल्यासारखेच गरीब माणसं आहेत. आणि त्याचा काही टेन्शन नाही. हा खर्च पाणी सर्व पोराच्या बाप आपल्या घरी करणार आहे. समजली? ठीक आहे. तुला काहीच घे फक्त पोरीला सार करणे तुझ्या काम. ठीक आहे. हा चालू मी. जमा मुलं चांगलं झालं. हात नको लगाव मला कंदारी मारते ना. जा चालतो बाई. हा टाटा. येतो मग मी. ए आई काय माझं लग्न जुळलं. खुशीची गोष्ट झाली आहे ना? हो. मग माझ्या लग्नामध्ये मस्त हळदीचा कार्यक्रम राहणार. ए आई तू नाचशील नाही का ग? मी नाचीन बाई पण मला हळदीचे गाणे नाहीत म्हणून दाखव. मग मी तशीच म्हणेन. मी म्हणून दाखवू तुला? हो तू म्हणून दाखव मी तशीच म्हणेन. मग
हो का? पण तुम्हाला नाचून दाखवशील ना? हो, नाचून दाखवते मी. कशी नाचशील दाखवशील नाचून मला? हो. ऐक मग हा, म्हण. चांगली कर. हा. मैत्रिणी नो सवासिनी नो या गया तुम्ही आ गया. मी जाईन उद्या आपल्या गावा माझ्या अंगाला हळद लावा. मी जाईन उद्या आपल्या गावा माझ्या अंगाला हळद लावा. मी जाईल उद्या आपल्या गावा माझ्या अंगाला हळद लावा. मी जाईन उद्या आपल्या गावा माझ्या अंगाला हळद लावा. मी जाईल उद्या आपल्या गावा माझ्या अंगाला हळद लावा. मी जाईल उद्या आपल्या गावा माझ्या अंगाला हळद लावा. मैत्रिणी नो समासिनी नो या गया तुम्ही आ गया. मैत्रिणी नो समासिनी नो या गया तुम्ही आ गया. मी जाईन उद्या आपल्या गावा माझ्या अंगाला हळद लावा. मी जाईन उद्या आपल्या गावा माझ्या अंगाला हळद लावा. मी जाईल उद्या आपल्या गावा माझ्या अंगाला हळद लावा. मी जाईल उद्या आपल्या गावा माझ्या अंगाला हळद लावा. गावचा ताल गेला नाही का? व मने माय व मने माय व मने माय बबल्या विकस केसावर फुगे. व मने माय बबल्या विकस केसावर फुगे. ओ मने माय ओ बबल्या इथं केसावर फुगे. ओ मने माय ओ बबल्या इथं केसावर फुगे. व मने माय बबल्या विकस केसावर फुगे. व मने माय बबल्या विकस केसावर फुगे. ओ मने माय ओ बबल्या इथं केसावर फुगे. ओ मने माय ओ बबल्या इथं केसावर फुगे. फुगे घ्या फुगे केसावर फुगे. फुगे घ्या फुगे केसावर फुगे. फुगे फुगे, फुगे, फुगे. चल इकडे ये. बाई, झाला तू अशीच मंज. तू अशी नाचजो आणि एवढे बायले खेचजो घराले आपल्या. आलं ते लावते बाई भोंगाला. माझ्या काळामध्ये उगीच आहे. माझ्या काळामध्ये बाई दपडी वाजवेत. सकाळपासून उठले का टुपलुक 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 चालू होऊन जाय. हा. रात्रीपर्यंत बंद नाही व्हायचं काम. दमाली आणि आता तो डीजे लावते बाई कोणता का भोंगा म्हणते का म्हणते बाई. हा अशी म्हणते बाई आवाज वाढव डीजे नाही तर का म्हणे बाई आवाज वाढव डीजे तुझ्या मायची म्हणते. मग अशी वाद येते. चुप रे. चल इकडे अंदर ये. असं नाही पाहिजे. टुपलुक, टुपलुक करत नाही. अरे ओमप्रकाश का म्हणे भाऊजी? पाय ते रांडी रोंडी बाई आहे. हो तिच्या घरी कोणी करणार नाही नाही ना. तिकडेही बरोबर सोय लावायची. हो हो मी दोन्हीकडे पाहून राहिलो ना. हा? हो हो. तिकडे सोय बरोबर लावून टाक हो, हो. आणि नंतर तिकडे येऊन जाजो. ठीक आहे भाऊ. हा? हो. मग लग्नाची तयारी करायची बाबा, आपल्याला. गावडे. हा जा जा ठीक आहे, जा बाबा. जा करवाला हो पसंत आली सर्वाला हो. पसंत आली करवाला हो. सर्व म्हणती योग पराला हो. हो हो धीरे 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 सर्वमती योग बनाला हो. हो धीरे धीरे हो. सर्व म्हणती योग पराला हो. हो हो धीरे 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 सर्वमती योग बनाला हो. हो धीरे धीरे हो. जेव्हा झाला लग्न सोहळा लोक झाले गोळा. विचार करती मनाला हो. करती मनाला हो. विचार करती मनाला हो. करती मनाला हो. आशीर्वाद सर्वांनी दिला हो. हो हो धीरे 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 आशीर्वाद सर्वांनी दिला हो. हो धीरे धीरे हो. आशीर्वाद सर्वांनी दिला हो. हो हो धीरे 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 आशीर्वाद सर्वांनी दिला हो. हो धीरे धीरे हो. अरे ओमराज म्हणले भाऊजी. अरे चला ना बाबा टाइम होऊन हो राहिला. हो चला चला. हा? चला आणलो परफुल्ले. झाला का नवरदेव त्या झाला. हो. हा आण चाल घे.
दिन्या तू येऊन राहिला का? हा हो भाऊच्या लग्न येऊन राहिला. पण पाय रे बाबा तू चांगला राहायचो. आणि तुनं कधी कोणाशी झगडा केला आणि कोणाला डसून पडला तर आपल्याला लोक मारतील. हा चांगला राहायचो. डजो नको कोणाले. हा चांगला चालतो मा. हा बँड पार्टी ओम प्रकाश पाहिल्या केवढी समजते याले बँड पार्टी. अरे केली का? डीजे आहे डीजे. हाय 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 हाय. डीजे बी आहे. 40 गावच्या धुमार पार्ट्या आहेत. 40 गाव. अरे 40 गावची आहे म्हणते. 40 गावच्या आहे ना. हाय हाय धुमार पार्ट्या. हाय 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 हाय. घाबरू नको घाबरू नको घाबरू नको घाबरू. हा नाचन काजी हा. अरे नाचते. हा श्री दिलीपजी भोयर राहणार बाठोडा यांच्याकडून 51 रुपये. श्री सुभाषजी वाईलकर राहणार मांडवा यांच्याकडून 51 रुपये. पार्टीकडून 700 प्रणाम. लाख लाख धन्यवाद. ठीक आहे चल रे बाबा. हा चला. हा हा आले आले आले. ए वाजवाल्याला वाजवायला लाव. हा अरे 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 हे दिन्या. अरे 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 मी तुला पहिलेच म्हणलं बाबा झगडा नको करतो. अरे हाय काऊन असा करते काय? माहित नाही यायला. हा समजलं बाबाजी. समजलो. यायनं गाणं. हे दिन्या काय झालं काय झालं? हा रघुपती राघव राजा राम पतिता पावन सीताराम. हा त्या दिवशी आपल्या घराजवळची मुलगी मेली होती. हो पुडकी मेली होती. याचा वाजा होता. याचा वाजा होता. मग हा घरात ती वाजवला. मैती मंदी. हो हो हे मैत्री लग्न. हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. ए बे शिवाजाच्या नाही मारी साल्या. बचप साला शिवाजीला पाय मी गोल्या गोल्यानं मारीन. ए भाऊ ए भाऊ हाला माझे पंचवट आले. अबे का हरामाच्या दिला का बे तू ना हे याले समजेल शिवाजाचे नाही महापुरात. साल्या, त्या बहीण वा. अरे अरे! शिवाय नको देऊ. बे आणगा ते बाय गोली आण बरं मला हे सांग त्या दिवशी तुम्ही मैतीमध्ये हे भजन वाजवल्यानं रघुपती राघव. हो माहिती म्हणजे आलो तेव्हा. मग आता हे मै येतोय का? हे लग्न वय ना. अरे बाबाजी भजन म्हणजे भजन. हो या भजनाचं काय मस्तकावर नाव लिहिलं का हे मैतीचं भजन आहे म्हणून? अरे पण मैतीचे वेगळे वाजवा ना लग्नाचे वेगळे वाजवा. अरे बाबाजी तुमच्या घरचं चांगलं लग्नाचं काम आहे म्हणलं. हा. म्हणून एखाद्या भजनापासून सुरुवात करायची. हा म्हणून ते भजन म्हणलं तर तुम्ही मैतीचं भजन होय का म्हणता? एकच भजन येते का तुम्हाला? अरे भरपूर आहे. भरपूर आहे ना. हा. हा मग महापौराच्या मनात वाजवा. बरं आता सांग कोणतं भजन वाजवू गाणं वाजवू? अबे साल्या भागला वाजा. बे साला शिवाजाचं नाही. मारी टिया बहीण. बे साला मी मारून देईन. हा अरे शिवाने द्या विचार कर. शिवाने द्या शिवाने. ए मारतीन रे आपल्याला आपल्याला मारतीन बरं. गजब. हा, सगळे नाक आता हात.
हाकवू नका मा पोराले. अरे बाबा, अरे आलो ना, पोरीले बोलाव ना. हा बाप्पा बाप्पा, पब्लिक तर बहुत झाली आहे जी ती. शांताबाई, हो शांताबाई, कुठे गेली का हे शांते? का हे करते ते मंड्यामध्ये नवरदेव येऊन गेला. मला का मग आता पोरगी आली का? लवकर आण. हा, पोरीला नेऊन दे. दे पोरीला. त्या मामा कोणी गेला? आहे हा? हा. ए पोरे, वा चुपचाप बसा. भूक लागली असेल तर गागरा खाऊन टाका. मी बामन. हा, सर्व इष्टमित्र मंडळींना अक्षिता मिळाल्या का? शुभमंगल. आली लगन घटी समीप नवरा घेऊनिया वाघरा गृह्यो ते मधुपर का पूजन करा अंतरपटा ते दरा दृष्ट दृष्ट वधूवरहान करणे दोघे करा उभी वाजंत्रे बहुगल बलान करता कुर्या सदा मंगलम शुभ मंगलम. श्रीमान्य प्रमोदजी जीवतोडे हळदगाववाले, प्रमोदजी जीवतोडे हळदगाववाले यांच्याकडून 200 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून सत्ताच्या प्रमाण लाख लाख धन्यवाद. शुभ मंगल सावधान सावधान, 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 आई मी चालली ग तुला सोडून. आई लेकी तू चालली मा. आई
आई मला विसरशील नाही ना ग कधी. हे बघ, पोरी. लहानची होती तेव्हापासून तुम्हाला लहानाची मोठी केली. कधी कोणत्या गोष्टीची कमी नाही होऊ दिलीस आई मला. आज आपल्या सासरी जाताना आई मला दुःख होत आहे ग. आई तुझ्या अंगणाची मी हिरवीच डाली कशी ग. आई तुझ्या अंगणाची मी हिरवीच डाली कशी ग. आई तुझ्या अंगणाची मी हिरवीच डाली कशी ग. आई तुझ्या अंगणाची मी हिरवीच डाली ग. अरे सोनूले मा, अवा मले सोडून जाते वा. मी घराले येईल तर माझा सन्मान कसं मा. जाते पोचा पोरीचा सुखीलाय मा. झुक झुक जेव बेटा. जावई बापू, बोला. माझ्या पोरीले बरं ठेव जा. काय चुकलं पुला तर माफ करून टाक जा. अजी बापच होणार आहे, काही काळजी नको करा. आम्ही आमचं भविष्य आम्ही बरोबर बघतो. मारा मुरा नको नाही जी नाही नाही, मुळीच माझ्या हातून तशी चूक नाही होणार. आई फुलासारखी ठेव जाची. बिलकुल बिलकुल फुलासारखी. जाते ग मी आई. जा बा. काकू येते काकू. माझ्या आईकडे लक्ष ठेव ग. माझी आई अडाणी आहे. काय ते बाई, काकाजी मी चालले काकाजी. बाई त्या काकुले सांग वनीले चाल म्हणते आणि एकटी समोर समोर परत मला मागं ठेवते. हो सांगते मी. चला आई येते हा. जा बा, जा. हा श्रीमाननीय आमचे ढोले बाबू राहणार उमरेड, आमचे ढोले बाबू उमरेडवाले यांच्याकडून 51 रुपये. श्री भोयरजी गुरुजी राहणार उमरेड यांच्याकडून 51 रुपये. पार्टीकडून सदस्य प्रणाम, लाख लाख धन्यवाद. तुर्रा प्रकाश गायन पार्टी गोलेवाडी पहिला. शाहीर हरिदासजी बांगडे यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून सदस्य प्रणाम, लाख लाख धन्यवाद. दादा, कोरोनासारखं गरिबी लग्न झालं. पहा, ज्याच्याजवळ पैसा आहे ते लोक हजारो लोकांना जीव चारतात, बँड वाजा लावतात, DJ लावतात, धडाक्यानं लग्न करतात. दादा, पण कोरोनामध्ये अशा पद्धतीचे लग्न मोठ्यानं केले, कारण की परमिशन नव्हतं. एका ठिकाणी 100 लोक राहायचं परमिशन नव्हतं, म्हणून 10 लोकांमध्ये लग्न केले लोकांनं. असंच गरिबी लग्न लागलं. लग्न लागल्याच्या बाद तर नवरी नवरदेव आपल्या घरी येतात आणि घरी आल्याच्या बाद तो पोरगा आपल्या पत्नीला काय म्हणतो. बा, मोठी सुंदर कहाणी. 2 अपंग भाऊ आणि एक चांगला भाऊ, या 2 भावाची कहाणी मोठी सुंदर आहे आणि मला खूप आवडली आहे. काही माझ्या मावल्यांना अपंग मुलगा राहते, अपंग मुलगी राहते, पण ते अपंग मुलगा किती त्रास देते त्या माता पित्यांना आणि ते मायबाप कसे सांभाळते. महाबाप हो, अशा अपंग पोरांना कसे सांभाळते. दादा, हे त्याईलेच माहीत. तुम्ही विचारून पहा. अरे चांगला पोरगा थोस्त नाही सांभाळणं होत, ते ह्या अशा अंधऱ्या लंगड्या पोराले कोणी सांभाळन का? नाही सांभाळत. पण मायबाप सांभाळतात. मायबापाले सगळे लेकरं सारखे आहे, कसंही असो. तर बघा, नवरी नवरदेव आपल्या घरी आले ना काय म्हणतात.
प्रफुल्ल म्हणे आपल्या पत्नीला ऐक ग नारी ग ऐक ग नारी हो ऐक ग नारी तिची होती प्रफुल्ल म्हणे आपल्या पत्नीला ऐक ग नारी हो ऐक ग नारी हो ऐक ग नारी तिची होती मी शिक्षक शाळेचा करतो नोकरी ग करतो नोकरी हो करतो नोकरी तिची होती मी शिक्षक शाळेचा करतो नोकरी ग करतो नोकरी ग करतो नोकरी तिची होती तुझ्या भरोश्यावर आहे जिंगानी सारी ग जिंगानी सारी हो जिंगानी सारी तिची होती तू सुख देशील आम्हाला जन्म बरी हो जन्म बरी हो जन्म बरी तिची होती प्रेम भाव असू दे सदा तुझ्या अंतरी ग तुझ्या अंतरी हो तुझ्या अंतरी तिची होती प्रेम भाव असू दे सदा तुझ्या अंतरी ग तुझ्या अंतरी हो तुझ्या अंतरी तिची होती शिला अगं ये शिला शिला नारी ग माझ्या शिला नारी शिला ग अगं ये शिला आवाज दिले कारभारी. हो आवाज दिला बघ आता आपल्या घरामध्ये 4 सभासद झाले बरोबर आहे हो बरोबर आहे माझ्या वडिलाला बरोबर बघणं तुझं काम आहे जी. माझ्या लहान भावाला बघणं तुझं काम आहे हो ना. आणि मला तू 5 मिनिटांना नाही अर्ध्या तासानं काही जेवण करायला वेळानं देशील तरी चालते परंतु माझे वडील आणि माझा लहान भाऊ यांना बरोबर पाहशील हे जिम्मेदारी तशी हे तुझी बघा कारभारी तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास आहे का आहे ना माझ्यावर बिलकुल, विश्वास? बिलकुल, बिलकुल. मी माझे कर्तव्य परिपूर्ण आणि तुमच्या समोर खरी उतरणार. बिलकुल आणि तसंही आता या जिंदगानीचा समजा भार आपल्या 2 लोकांवरती जास्त आहे आहे ना. बरोबर आहे हे बघा हा? मामाजी बाहेर गेलेत दिनेश सुद्धा घरी नाही. नाही आपण दोघेच घरामध्ये एकटे. नवीन नवीन लग्न झालं संसाराच्या गोष्टीमध्ये भिडल्या. बायकोच्या मनात आहे काय ते नाही काय ते तुम्ही जाणून नाही घेत का? सगळं कळते मला हे बघा काहीतरी बोला ना प्रेमाच्या गोष्टी. बरोबर काहीतरी प्रेमाच्या अशा या वस्तुस्थितीमध्ये बोलायला पाहिजे गोष्टी प्रेमाचा मलाही समजते पण मला जास्त येणार नाही कारण मी पहिले पाजून लाजाळू आहे. माझे वडील जास्तीचे भानगड नव्हते लावत तरी पण माझं मन आहे तुझं जे मन आहे ना तसंच माझंही मन आहे. काय म्हणते सांगा बरं. तू दिला देती तो मैं दिलदार नहीं होता. प्रमोदजी जीवतोडे ड्रायव्हर साहेब प्रमोदजी जीवतोडे ड्रायव्हर साहेब हळदगाववाले यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली पार्टी धन्यवाद देत आहे. त्याचप्रमाणे सतीशराव रामदासजी खडदकर मुक्काम हळदगाव यांच्याकडून 51 रुपयाची भेट मिळाली पार्टी धन्यवाद देत आहे. तू दिला देती तो मैं दिलदार नहीं होता. तू दिला देती तो मैं दिलदार नहीं होता. तू हाथ पकड़ने ना देती तो मैं गुनहगार नहीं होता. तेरे हुस्न का दीवाना हूँ गोरी तेरे हुस्न पे मरता हूँ. तेरे हुस्न का दीवाना हूँ गोरी तेरे हुस्न पे मरता हूँ. आके बाहों में लिपट जा सजनी प्यार तेरे से करता हूँ. काय सांगावं तुझ्या रूपाची. अरे तुझ्या रूपाचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात ग. माझं नसीब का तू माझ्या पदराला पडलीस. अवो चांदी जैसा रूप है तेरा. चांदी जैसा रूप है तेरा सोना जैसे बाल. चांदी जैसा रूप है तेरा सोना जैसे बाल.
एक तू ही धनवान है गोरी बाकी सब कंगाल। एक तू ही धनवान है गोरी बाकी सब कंगाल। ओ चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल, चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल। एक तू ही भगवान है गोरी बाकी सब कंगाल। एक तू ही भगवान है गोरी बाकी सब कंगाल। चांदी जैसा रूप है तेरा सोना जैसे बाल। चांदी जैसा रूप है तेरा सोना जैसे बाल। एक तू ही धनवान है गोरी बाकी सब कंगाल। एक तू ही धनवान है गोरी बाकी सब कंगाल। ओ चांदी जैसा रूप है तेरा सोने जैसे बाल, चांदी जैसा रूप है तेरा सोने जैसे बाल। एक तू ही भगवान है गोरी बाकी सब कंगाल। एक तू ही भगवान है गोरी बाकी सब कंगाल। बघ या शब्दावरून तू कल्पना कर की किती प्रेम असेल या माणसाच्या मनामध्ये. हे बघा हा? तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. हा समजलं ना? बिलकुल. मी अगदी तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. शाबास. आहे की नाही? तुला कसं वाटते? छान वाटते हो. छान वाटते. बघ अगं पाय बघता बघता वेळ झाली माझी. मला ड्युटीवर जावं लागेल. बरं बरं मी तयारी करून देते. करून दे तयारी. हो चला या अंदर. हे बघा तुम्ही जशी आपल्या मनातली गोष्ट सांगले हा तशी माझ्या सुद्धा मनामध्ये एक गोष्ट आहे हो. मी सांगू का तुम्हाला? मग सांगत का नाही तर. पक्का? बिलकुल पण ती तुम्ही पूर्ण कराल का? करील ना. नक्की? बिलकुल. लय दिवसाची आवड राया, लय दिवसाची आवड राया, विचारात पडली काया. लय दिवसाची आवड राया, विचारात पडली काया. मुंबई गोवा पाहू, मुंबई गोवा पाहू. अहो राया चला आपण हनीमूनला जाऊ. अहो राया चला आपण फिरायला जाऊ. ओ लय दिवसाची आवड राया, विचारात पडली काया. लय दिवसाची आवड राया, विचारात पडली काया. मुंबई गोवा पाहू, मुंबई गोवा पाहू. अहो राया चला आपण हनीमूनला जाऊ. अहो राया चला आपण फिरायला जाऊ. ओ लय दिवसाची आवड राया, विचारात पडली काया. लय दिवसाची आवड राया, विचारात पडली काया. मुंबई गोवा पाहू, मुंबई गोवा पाहू. अहो राया चला आपण हनीमूनला जाऊ. जाऊ, जाऊ. अहो राया चला आपण हनीमूनला जाऊ. मुंबई गोवा पाहू, अहो राया चला आपण हनीमूनला जाऊ. अहो राया चला आपण फिरायला जाऊ. कशाने जाऊ? विमानाने चालते की रेल्वेने चालते? विमानाची तिकीट ना मला फिरायला न्याना. मला फिरायला जाना. मौज मस्ती करू दोघे, गीत प्रेमाचे गाऊ दोघे. मस्ती करू दोघे, गीत प्रेमाचे गाऊ दोघे. जाऊ समुद्र चौपाटी, लोक येते पाण्यासाठी. जाऊ समुद्र चौपाटी, लोक येते पाण्यासाठी. 5 स्टार हॉटेल मध्ये खाऊ, 5 स्टार हॉटेल
हा बिलकुल जायचं ना. हा अगं बघ किती वेळ झाला. बरं थांबा तयारी करून देते मी. संतोषजी भरत पायरे मुक्का मोठीवाले यांच्याकडून 200 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून सतत शतनाम लाख लाख धन्यवाद. दादा पोराचं लग्न झालं, मनासारखी मला सून मिळाली. दादा त्या पंढरीच्या पांडुरंगाला काय मागितलं मी ना तेव्हा, जर माझ्या पोराला एखादी नोकरी मिळेल आणि मला सून चांगली मिळेल तर मी तुझ्या दर्शनाला येईल असा मी नवस केला पंढरीच्या पांडुरंगाला. चला पंढरपूरचा नवस, पांडुरंगाचा नवस फेडून देतो दादा. पंढरपूरला जातो आता, पण अगोदर माझ्या पोराला विचारावं लागेल आणि नंतर सुनेला विचारतो काय म्हणते माझा मुलगा. दादा श्रीमान्य धनराजजी हाते यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. पाठी धन्यवाद देत आहे. दादा रे माझ्या प्रफुल्ल दादा 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 रे. प्रफुल्ल बोला बाबा, बोला. आवाज दिला. माझ्या मनाला एक काम झालं रे दादा. स्वप्नात मी विचार नव्हता केला की माझ्या पोराला एवढी चांगली नोकरी मिळेल आणि मला एवढी चांगली सून मिळेल. सूनही मिळाली आणि तुला नोकरी मिळाली. आणि त्या पांडुरंगाला मी हेच म्हटलं होतं का देवा माझ्या फक्त गरीबाच्या मुलाला नोकरी दे आणि गरीबाच्या पोराला चांगली बायको दे, चांगली सून दे. दोन्ही गोष्टी त्या पंढरीच्या पांडुरंगानं पूर्ण केल्या. आता मला नवस फेडायला पंढरपूरला जायचं आहे. म्हणजे तुम्ही पंढरीच्या पांडुरंगाला असं बोलले होते आणि बोलल्यानुसार तुमच्या गोष्टी परिपूर्ण झाल्या. म्हणजे आता मग परिपूर्ण झाल्या गोष्टी म्हणून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाले चालले. पंढरपूरला जायचं आहे. माझ्याकडून बाबा कोण्याच गोष्टीची अडचण नाही तुम्हाला. मी तुमच्या सुनेला सांगतो की बाबा पंढरपूरच्या यात्रेला चालले. त्यांचे 2-3 कपड्याचे जोड, थोडाफार नाश्ता आणि थोडेफार पैसे, हे सगळी व्यवस्था बाबा करून देतो. शाबाश शाबाश. सांगू मग तुमच्या सुनेला सांगून दे. ठीक आहे. माझी तयारी करून द्या. होजी. शिला, अगं ये शिला, काय हो? बघ बाबाचं म्हणणं असं आलं की पंढरपूरच्या पांडुरंगाने मी बोलल्यानुसार माझ्या मनामध्ये ज्या भावना होत्या त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायदर्शनी मी व्यक्त केल्या आणि व्यक्त केल्यानुसार माझं परिपूर्ण काम झालं. म्हणजे कसं बघ म्हणे तुला नोकरी लागली पाहिजे असं मी पंढरीच्या पांडुरंगाला बोललो होतो, तर तुला नोकरी लागली म्हणे. आणि दुसरी गोष्ट मला चांगली सून मिळावी मी असंही बोललो होतो म्हणे. ह्या दोन्ही गोष्टी बरोबर माझ्या मतानुसार झाल्या म्हणून मी पंढरीच्या पांडुरंगाच्या पायदर्शनी दर्शनासाठी चाललो म्हणे. अगं बाई, तर म्हटलं मी तुमच्या सुनेला सांगतो आणि त्याची तयारी करून दे चांगल्या पद्धतीची. नाश्ता वगैरे तुला मालूम आहे ना ते हॉटेलचं खात नाही. बाबा तीर्थयात्रेला चालले. हा अहो तुम्ही काही काळजी करू नका. शाबास. मी सगळी बॅग पॅक करते, त्यांचा टिफिन सुद्धा तयार करते. बरोबर. आणि पैशात कपाटामधले पैसे सुद्धा देऊन देते. तुला वाटेल तेवढ्या खर्चासाठी. तू जास्त सेवा करशील माझ्यापेक्षा तुझं नाव 4 लोकांमध्ये जास्त लौकिक होईल. लक्षात ठेवજો. बरोबर. ठीक आहे. तुम्ही मामाजीला बोलवा, मी बोलते त्यांची हा तयारी वगैरे करते. बाबाजी श्रीमाननीय मुकेश शाहीर उटीवाले सुभान मंडळ, मुकेश शाहीर उटीवाले सुभान मंडळ यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून सतत शतनाम लाख लाख धन्यवाद. बोल बेटा. बाबा मी परिपूर्ण तुम्ही सांगितल्यानुसार प्रत्येक गोष्ट मी तुमच्या सुनेला सांगितली. बरं. आणि सांगितल्याच्या नंतर मी म्हटलं माझ्याकडून काही अडचण नाही पण तू तयारी करून दे. आणि सगळी तुमची तयारी करून देण्यास तयार आहे. हो मी तिला सांगितलं. बरं. ठीक आहे. हो ठीक आहे. चला पोरानं हो म्हटलं तर सून तर माझी कधी नाही म्हणणार. दादा मोठी सुंदर सून आहे. पहा कचऱ्यातला हिरा मी न उचलला आज.
कचऱ्यात मला हिरा सापडलाय. गरीबाच्या घरी बी दादा रत्नासारखे मुलं तयार होतात, लक्षात ठेवा, रत्नासारखे. नशिबानं शिकली सवरली पोरगी माझ्या घरी आली, सुंदर मुलगी आहे. आपल्या सुनाला बोलवतो, सुनबाई बेटा शिला. मामाजी पोरांत तुला सगळं सांगितलंय, सांगितले मामाजी. माझी तयारी केली का मा? तुमची बॅग पॅक केली मी, केली. स्वयंपाक बनवला, टिफिन करून देते. बरं, बरं. आणि मामाजी हा. तिथे पैसे सुद्धा ठेवले 20-25 हजार. हा. हो बॅगेमध्येच ठेवले मी. बरं बरं तुम्ही बरं. ते पैसे सुद्धा घेऊन जा, अडचणीमध्ये लागतील तुम्हाला. बाई काय मामाजी? पण मला एक मोठा विचार पडला मा. विचार? हो, कशाचा? तुझ्यावर मी जबाबदारी देऊन राहिलो आणि ते जबाबदारी तुझ्यानं सांभाळणं होईल का? मामाजी तुम्ही मला समजावून सांगा, मी नक्कीच ते परिपूर्ण करणार. बाई काजी? माझा मोठा मुलगा जाईन ड्युटीवर, हो मी जाईन पंढरपूरला जी. आणि घरी राहीन माझा अपंग पोरगा. या अपंग पोराले तू कशी सांभाळशील? कशी सांभाळणार मामाजी? हा, हे जबाबदारी मोठी कठीण आहे. बरोबर आहे तुमची गोष्ट. त्याची आई होती जिवंत हो. तेव्हा ह्या पोरगा का करे माहित आहे? काय? कुठेही चालला जाई निघून, घरी 2-2 दिवस येत नव्हता. अगो बाई. त्याची आई कंटाळून गेली याच्या मारल्यानं. आणि ह्या पोट्ट्या वाट्याबरोबर फिरत राही, कधी बिडी प्यायचा, कधी खर्रा खायचा, काही खायचा. मा कंटाळून गेली याची आई. जी. मग याच्या आईनं काय केलं काय केलं? काय बरं केलं मामाजी? सांगू का? सांगा ना. म्हणे पाय दिन्या, हो. तू जर घरून कधी बाहेर गेला का मी इरीमध्ये जीव देईन. अगो बाई, म्हणजे अशी धाक दाखवत होती? धाक दाखवत होती. हो का? तू कधी गेला हा. का मी इरीमध्ये जाऊन मरीन. मग तो तिले कवटाळून धरे. अगो बाई. नाही मा, नको जीव देऊ. हा, मग तू घरी राहशील का? हो, घरी राहील. असं? आणि तुला जरी पुन्हा अजून कुठं पडाला, घर सोडून पडाला का मी कुठेही निघून चालली जाईन, नाही येणारच नाही. अगो बाई. अशी धाक दाखवी मा. अशी आणि धाक तो दाखवी. मग ती घर सोडून जातच नव्हता आणि तिच्या अंगावरचा झाला. बाई काजी? किती वर्षाचा आहे माझा पोरगा? आहे जरूर 18 वर्षाचा. 18 वर्षाचा. हो ना. पण त्याले अक्कल किती वर्षाच्या पोराची आहे? किती बरं मामाजी? 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या पोराची अक्कल आहे. म्हणजे अगदी लहान मुलासारखा. लहान पोरासारखा. अरे अरे. त्याला बुद्धी नाही मा, त्याला अक्कल नाही आहे. हो. तर तू काय समजायचं? काय? 18 वर्षाचा समजायचा नाही, नाही. त्याले समजायचा 3 वर्षाचा. जी जी. आणि आता मी गेल्याच्या बाद तू बनशील त्याची आई. हो मामाजी. काय बनशील? आई. आई. आणि तो होईल तुझा पोरगा. बरोबर. आणि 3 वर्षाचा पोरगा समजून त्याचा लाड करजो मा, त्याच्या आपल्या अंगाजवळ धरजो आणि त्याले धाक दाखवजो. जी मामाजी. म्हणा बापूजी, तुम्ही जर घर सोडून गेले का मी मा आईच्या घरी पडून जाईन, मग तुम्हाला भाकर तुकडा कोण देईल? हो मामाजी, अशीच करणार मी. आहे का नाही? जशी त्याची आई करत होती तशीच मी करणार. त्याची आई गाणे म्हणू त्याला झोपवी. हो मामाजी. तर झोपत नव्हता. अगं बाई. तुले गाणे येत असन तर मा येते गाणे मामा. म्हणत जाजो. जी जी. आपल्या जवळ धरतो लेकरासारखा. जी. आणि गाणे म्हणू त्याला झोपवजो मा. जी मामाजी. हा? एवढं जर तुला कधी केलंच ना, मी तुला खरी माझी माय समजेन मा, मी तुला सून नाही समजणार. मामाजी हा. तुम्ही एवढ्या दूर जाऊन राहिले, हा. तुम्ही निश्चिंतपणे जा आणि तुम्ही मला जी जबाबदारी दिली ना, हा. मी त्या जबाबदारीवर नक्कीच खरी उतरणार. ऐकशील ना? हो मामाजी. ऐक, मी तुला अजून सांगतो. सांगा. बाप म्हणे बापा सुन पोराला, बाप म्हणे बापा सुन पोराला आणि जातो तीर्थाला. मी लवकर येणार नाही, मी लवकर येणार नाही. हो, मी लवकर येणार नाही, मी लवकर येणार नाही. हो, बाई माझा मुलगा आहे अपंग मा,
आम्ही त्याला आपल्या घरी देव म्हणून त्याला सांभाळतो. कोणता देव त्याच्या शरीरात आहे? गजानन महाराज पागल होते अगोदर, होती मामाजी. अनुसया माता पागल होती, जी. ताजवाले बाबा पागल होते. हो ना. पण तेव्हा त्यांनी चमत्कार दाखवले तेव्हा लोक त्याला देव म्हणू लागले. बरोबर मामा. हाय ना मा? हो ना. आता या माणसाच्या अंगामध्ये, या पोराच्या अंगात कोणता देव आहे तुलाही नाही माहित ना मलाही नाही माहित. नाही. त्याचा चमत्कार दिसल्याच्या बाद आपण समजू का हा कोणता नाही कोणता देव आहे. म्हणून मा त्याला देव समजून त्याची सेवा करायची आहे. माझा मुलगा आहे अपंग आणि राहील तुमच्या संग, त्याला सवे नेणार नाही, त्याला सवे नेणार नाही. हो त्याला जवे नेणार नाही, त्याला जवे नेणार नाही. हो त्याला सवे नेणार नाही, त्याला सवे नेणार नाही. हो त्याला जवे नेणार नाही, त्याला जवे नेणार नाही. हो बाई, काय मामाजी? देर म्हणजे हा एक मुलगा राहते मा, हो जी मामाजी. मुलगा राहते मा. बरोबर. आणि त्याला पोरगा समजतो मा आपला. आपल्या मुलासारखे ठेवाल, आपल्या मुलासारखे ठेवाल आणि मिळून जेवाल, आणि त्याला दुःख होणार नाही, त्याला दुःख होणार नाही. हो त्याला दुःख होणार नाही, त्याला दुःख होणार नाही. हो त्याला दुःख होणार नाही, त्याला दुःख होणार नाही. हो त्याला दुःख होणार नाही, त्याला दुःख होणार नाही. समजलं का मग? हो मामाजी. अशा पद्धतीनं तो पोरगा सांभाळेल, जी मामा. नाही तर तो तुला सांभाळणार नाही. मामाजी तुम्ही काही काळजी करू नका. हा. तुम्ही अगदी माझ्यावर विश्वास ठेवा. बरं मी सगळं सांभाळते घरचं. बरं, माझी बॅग आणून दे मा. बरं मामाजी हा? आणते. हा. आणून दे मा, आणून द्या.